आरोग्य धनसंपदा यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आपण जर यापूर्वी चॅनलला सबस्क्राइब केले नसल्यास रामबाण घरगुती उपाय असणारे नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी आरोग्य धनसंपदा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। समोरील बेल आयकॉन वाजवायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। ऋतुबदलामुळे अनेकांना सर्दी खोकल्यासारखे आजार झाल्याचे सर्रास दिसून येतात। आजच्या भागामध्ये आपण यावरती साधे सोपे घरगुती रामबाण उपाय कसे करू शकतो ते आपण पाहणार आहोत। गवती चहा, आलं, लवंग, काळी मिरी आणि दालचिनी यांचा एकत्र काढा करून पिल्याने सर्दी खोकल्यापासून सहज लवकर सुटका होते। या काढ्यामुळे सर्दी खोकला तर बरा होतोच, त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढण्यास मदत होते। 15 ते 20 तुळशीची पानं 1.5 कप पाण्यात उकळवा। 10 मिनिटांनी हे सर्व मिश्रण घालून त्यात चमचाभर लिंबाचा रस मिसळा। लिंबाच्या रसात क जीवनसत्व असल्यामुळे हे प्यायल्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती नक्कीच वाढेल आणि सर्दी खोकल्यापासून आराम मिळेल। ग्लासभर पाण्यात 2 ते 3 कडुलिंबाची पानं टाकून उकळा। हे मिश्रण थंड झाल्यावर त्यात चमचाभर मध घालून गुळण्या करा, त्यामुळे तुमची घसादुखी नक्कीच दूर होईल। 4-5 काळ्या मिरीचे दाणे, थोडे जिरे आणि गूळ पाण्यात एकत्र करा व ते उकळा। हे मिश्रण एकजीव झाल्यानंतर थोडे थंड करून ते प्या, त्यामुळे कफाचा खोकला तुमचा बरा होईल। सुपारीची पाने कुटून त्याचा रस काढून त्यामध्ये 1 चमचा मध घाला। हे मिश्रण रोज 2 वेळा जेवणानंतर अर्ध्या तासांनी घ्या, त्यामुळे तुमच्या कफाचा खोकला नक्कीच बरा होईल। आलं बारीक कापून त्याचा रस काढा। त्यात काळ्या मिरीच्या दाण्यांची भाजून केलेली पावडर, थोडा मध आणि चिमूटभर हळद घाला। हे मिश्रण एकत्र करून त्यांच्या छोट्या छोट्या गोळ्या तयार करा। या गोळ्या सर्दी खोकला झाल्यावर अधूनमधून चगळा, त्यामुळे सर्दी खोकल्याच्या त्रासामध्ये उत्तम आराम मिळतो। 4 कप पाण्यात 1 छोटा चमचा हळद घालून उकळा। 10 मिनिटांनी तो गाळून त्यात थोडासा मध आणि लिंबू पिळून प्या। ते उकळताना त्यामध्ये तुम्ही तुळशीची पाने देखील घालू शकता। हा उपाय सर्दी आणि घसादुखीवर अतिशय रामबाण उपाय आहे, त्यामुळे तुमचा सर्दी खोकला नक्कीच दूर होईल। मग हे असे रामबाण उपाय नक्कीच करून पहा आणि सर्दी खोकल्यापासून मुक्त रहा। धन्यवाद।